शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा परताव्याचं आमिष दाखवत सुमारे 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कबनूरमधील दाम्पत्याविरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। प्रकाश मेहतर आणि प्रिया मेहतर असं फसवणूक करणाऱ्यांचं नाव आहे। प्रकाश मेहतर याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान मेहतर यानं अनेकांची फसवणूक केल्यानं त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्यांची संख्याही वाढती आहे। मेहतरनं फसवणूक केल्या प्रकरणात खाकी वर्दीला सुद्धा चुना लावल्याची चर्चा होतीये। इचलकरंजी नजीक तारदाळ इथं राहणारा अभिषेक लिपारे आणि कबनूरमधील प्रकाश मेहतर हे नातेवाईक आहेत। मेहतर हे शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचं काम करतात। मेहतर यांनी महिन्याला 8% मोबदला मिळवून देण्याचा आमिष दाखवत लिपारे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला। नातेवाईक असल्यानं मेहतर यांच्या सततच्या विनंतीवरून लिपारे यांनी अभिषेक ट्रेडर्स या खात्यावर वेळोवेळी 12,43,000 तर त्यांचे सहकारी प्रमोद पोवार आणि दत्तात्रय होडगे यांनी 2,40,000 रुपये मेहतर यांना दिले। गुंतवणूक करून 6 महिने झाले तरी परतावा मिळत नसल्यानं त्यांनी पैशांची मागणी केली। मात्र मेहतर यानं उडवाउडवीची उत्तरं देत गुंतवणूकदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर लिपारे यांनी मेहतर दाम्पत्याविरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली। त्यानुसार मेहतर दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी प्रकाश मेहतरला 3 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे। मेहतर दाम्पत्यानं अनेकांना चुना लावल्याची चर्चा आहे। खाकी वर्दी ही मेहतरच्या आमिषाला बळी पडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। मेहतर दाम्पत्यानं फसवणूक केलेल्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे तक्रारींची संख्या वाढत आहे।